एक चूक आणि क्रेटा कार थेट खोल विहिरीत। दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात घडलेल्या या भीषण अपघातात 2 महिलांचा दुर्दैवी अंत। भोकरदन तालुक्यातील पारद पद्मावती मार्गावर शुक्रवारी रात्री ही भीषण घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार भरधाव दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने कार रस्त्याच्या कडेला घेतली। त्याचवेळी वाहनावरील ताबा सुटला आणि कार थेट रस्त्यालगतच्या खोल विहिरीत कोसळली। रात्रीचा अंधार, विहिरीतील मोठ्या प्रमाणातील पाणी आणि आवश्यक बचाव साहित्याचा अभाव यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण ठरले। स्थानिक नागरिकांनी रात्रभर मदतकार्य सुरू ठेवले। अखेर स्कुबा डायव्हर्सच्या पथकाला पाचारण करण्यात आले आणि तब्बल 12 ते 13 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कार विहिरीबाहेर काढण्यात यश आले। या दुर्घटनेत अख्तर बेगम अमनुल्ला खान यांचा कारमध्येच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी सुलतानाबी बेगम यांचा बुलढाणा येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला। त्यामुळे या दुर्घटनेत मृतांचा आकडा 2 वर पोहोचला। या घटनेनंतर बचाव यंत्रणा उशिरा पोहोचल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून आपत्कालीन व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहे। अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an